वीडियो एवढा वायरल होता है कि मैं जिथे जाते तिथे लोग मला बोलतात 9 साल में बिहार के लिए उनके पास नहीं गए। अब मेरे पास 2-3 महीने से आए तो 2-3 महीने में उनको बन के तैयार होना पूरा। वाह रे वाह, वाह रे वाह, बहुत अच्छे, बहुत अच्छे। ये मत सिखाओ हमको राजकारण बहुत आता है। मत सिखाओ, आपकी सुननी नहीं है मेरे को, आपकी इनकी सुनूंगा, आपकी क्यों सुनूंगा? आप किसी के द्वारा प्रायोजित करके यहाँ भेजे हुए हो, आपकी नहीं सुनूंगा। हाँ क्यों? भगवान बुद्धाची कसम खाऊन सांगते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची की मी एकही रुपया कोणत्या पार्टीकडून घेतलेला नाही आहे। लोक म्हणजे मला एवढं म्हणजे टॉर्चर करत आहेत की मी म्हणजे नाही का, मी घरातून म्हणजे निघणं मुश्किल झालेलं आहे माझ्या। म्हणजे माझी मुलगी जाते, मी जाते, तर लोक कमेंट पास करतात की मला असं वाटतं की आता अगर माझी जॉब वगैरे गेली तर मी काय करणार असं। या जसे मी तुम्हाला सांगत आहे की मी कोणाकडून पैसे नाही घेतले, तर त्यांनी बी तुम्हाला येऊन सांगाव की नाही हा आमच्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता हिनं पैसे घेतले बा म्हणून। एवढी तर मी खुल्ली चॅलेंज करत आहो ना की मी याच्या पुढे अगर मला कोणी बी मला काही म्हणला की तू पैसे घेतलीस की काय केलीस, तर मी एकाची ऐसी तैसी करून टाकीन, मग तो कोणी भी राह। सूरज जग्यासी आता वोट मांगायला तुमच्या वस्तीत येत आहे, कांग्रेसी लोग मारीन। कांग्रेस के उम्मीदवार सूरज जग्यासी, इनके सभा में सूरज जग्यासी जी से सवाल पूछने के बाद अब जो है प्रीति कारोंडे, ये इनके ऊपर जो है कई सारे एलिगेशंस लगाए जा रहे हैं जिनसे वो परेशान हो गई है। आजू बाजू के लोग जो है, खास तौर पर कांग्रेस के लोग जो है इन्हें परेशान कर रहे हैं। इनके खिलाफ झूठी कंप्लेंट भी दायर कर दी गई है, जिसके कारण उन्होंने आज फिर से हमसे अप्रोच किया और बोला कि मेरी जो तकलीफ है वो सामने लाइए। प्रीति जी, क्या हो रहा है आपके साथ? अभी कितनी परेशानी आपको दिया जा रहा है कांग्रेस की तरफ से? जय भीम। माझं नाव प्रीती शैलेश करोडे आहे। मी म्हणजे असं झालं की त्या दिवशी म्हणजे जग्गेशी साहेबची मीटिंग झाली होती, तर त्या मीटिंगमध्ये फक्त विहाराचा मुद्दा उचललेला आहे। तर ते मीटिंग वगैरे सगळं झालं, त्यांची माझी जे आहे म्हणजे आर्ग्युमेंट झाली, त्यांनी जे मला म्हटलं ते मला नाही पसंत आला। पण मेन गोष्ट असं आहे की त्यांना म्हणजे लेडीज संग बोलण्याच्या काही म्हणजे सेन्स नाही आहे, कॉमन सेन्स आहेच नाही बिलकुल। पण असं आहे की आता ते मीटिंग झाली, ते लोक निघून गेले, पण त्यानंतर असं होत आहे की वस्तीतलेच काही लोक असे आहेत जे मला टार्गेट करत आहेत। मी राहते, माझी मुलगी राहते आणि माझा मुलगा आहे, मला म्हणजे मिस्टर वगैरे कोणीच नाही आहे। पहिली गोष्ट हे आहे की अगर लोक असे म्हणतात की मी ना पैसे घेतलेले आहे, मी पैसे खाऊन राहिलेले आहे ना, पैसे घेऊन सन्यानी मी बीजेपीचे म्हणजे पैसे घेऊन सन्यानी मी म्हणजे सभा खराब केलेली आहे, ते हे खोटं आहे। आणि खोटं म्हणजे असं की म्हणजे मी असं काही केलेलं नाही आहे, तरी लोक म्हणजे मला एवढं म्हणजे टॉर्चर करत आहेत की मी म्हणजे नाही का, मी घरातून म्हणजे निघणं मुश्किल झालेलं आहे माझ्या। म्हणजे माझी मुलगी जाते, मी जाते, तर लोक कमेंट पास करतात जे की मला नाही पसंत येऊन राहिलं। म्हणजे असं की आम्ही 50,000 घेतले तर आता हिसाब करायला लावतो, मग आम्ही किती किती घेतले ते सांगतो, मग या लोकांना सांगतो, हे कशाला पाहिजे? अरे तुमचं जे काही आहे मला म्हणा ना, माझ्या तोंडा लेकरांना कशाला मदत आणायला पाहिजे ना? हा म्हणजे कोण करता है सगळ्या गोष्टी? आहे तसे 2-4 म्हणजे लेडीज आहेत ज्या असं बोलून राहिल्या आहेत। आता म्हणजे असं वाटतं की काँग्रेसचे आहेत का ते? हो, म्हणजे त्यांनीच सभा भरवली होती ना काँग्रेसवाल्यांनी, म्हणजे तेच असे म्हणून राहिले आहेत। आणि कसं आहे, मी भगवान बुद्धाची कसम खाऊन सांगते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची की मी एकही रुपया कोणत्या पार्टीकडून घेतलेला नाही आहे। मी एक नागरिक म्हणून मी बोलली, विहाराच्या बद्दल मी बोलली ना, मी काँग्रेस पार्टीची आहे ना मी बीजेपी पार्टीची आहे। मी एक नागरिक म्हणून विहाराचा मुद्दा त्यांनीच स्टार्ट केला म्हणूनच मी बोलली, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। पण कसं आहे, आता ठीक आहे 2-3 दिवस झाले, तर आता म्हणजे ते मीटिंग झाल्याच्या नंतर बी त्यांच्याशी माझं भांडण झालेलं आहे। मी बोलली त्यांना की म्हणजे असं मी काय बोलली जे तुम्ही लोक मला टार्गेट करून राहिलेले आहे, आणि जे बोलायचे आहे माझ्या तोंडावर बोला, मला जाऊ देताना माझ्या मागे बोलल्याचा काही मतलब नाही आहे। तो मुलींना आणि मुलाला त्रास देतात का लोक? नाही, म्हणजे माझी मुलगी त्या दिवशी मला म्हणत होती की मी तिथून गेली तर मला म्हणजे असं असं कमेंट केलं बा म्हणून, तर मी म्हटलं जाऊ दे बेटा, लक्ष नको देऊ, फालतू कशाला आपण हे डोक्यामध्ये शिरून घ्यायचं बा म्हणून मी तिला म्हणजे हे केलं। पण कुठं ना कुठं मला तर वाटते ना की माझे लेकर म्हणजे जातात तर म्हणजे त्यांना काही कोणी म्हणलं नाही पाहिजे बा म्हणून, कशासाठी म्हणते? काँग्रेसच्या एका उमेदवाराला प्रश्न केला म्हणून एवढा त्रास देताय का? एवढा त्रास देऊन राहिले आहे की
पण मी कोणता असं गलत प्रश्न नाही केला ना सर. हम्म. कसं आहे, त्यांनी म्हटलं की 43 लाखाची तुमची निधी सँक्शन झाली, तर मी म्हटलं फक्त पुरावा दाखवा. आणि तुम्ही साफसफाई कर्मचारी आणणार होते या म्हणजे पाठवणार होते, तर ते नाही आले. तर मग एवढा तर हक्क आहे माझा, म्हणजे मी ह्या वस्तीत राहते गेले 22-23 वर्षापासून, तर मी एवढा तर हक्क आहे की मी विचारू शकते त्यांना की सर तुम्ही पाठवणार होते, पाठवलं नाही. मग या गोष्टीवर त्यांना एवढं भडकायची तर काहीच गोष्ट नाही. मला नाही वाटत की मी काही गलत बोलली म्हणून. आणि मला असं वाटतं आता मी म्हणजे माझे व्हिडिओ एवढे व्हायरल होऊन राहिले आणि त्याच्यावर मी कमेंट पाहून राहिली आहे. लोक काही काही म्हणजे असे कमेंट टाकून राहिले आहेत की म्हणजे हिनं पैसे खाल्ले. एक आहे म्हणजे बोरकर, निर्मला बोरकर, जी म्हणजे आता काँग्रेसची उमेदवार आहे, ती उभी आहे. ती म्हणत आहे की इंदिरानगरमध्ये क्रिमिनल लोक राहतात. त्यांनी म्हणजे काँग्रेसची सभा खराब केलेली आहे. त्यांनी म्हणजे आमचे बॅनर फाडलेले आहेत. त्यांनी म्हणजे आमचे पोस्टर फाडलेले आहेत. एक मिनिट मी हे सांगते की जेव्हा सुरेश जग्यासी सोबत माझ्या म्हणजे जे झाली आर्ग्युमेंट, तेव्हा ती होती नाही. तिला कसं मालूम झालं की म्हणजे इथे क्रिमिनल लोक, आणि माझ्यावर किती क्रिमिनल केस आहे तिनं दाखवून द्यावं की हे क्रिमिनल बाई आहे की हिनं पैसे खाल्लेले आहे. हा म्हणजे असं कोणालाही काही टार्गेट बनवायचं का? ते एवढी शिकली सवरली आहे बोरकर, निर्मल बोरकर. स्वतःला सांगते मी UPSC मेन्स केलेला आहे. मग तिला समजते काय? ती पण तर SC मुलगी आहे ना, जय भीमवाली आहे आणि मी पण जय भीमवाली आहे. मग तुला नाही माहिती का की एका म्हणजे बाई संग कसं बोलल्या पाहिजे? म्हणजे तू इंटरव्ह्यू मध्ये काही सांगत आहे, म्हणजे इथं काय इंदिरानगर मध्ये आता काय क्रिमिनल लोक राहतात का? मग क्रिमिनल लोक राहतात तरी तुम्ही 5-5 वेळेस मीटिंग कशी काय घेतली मग? बरोबर ना? 5-5 वेळेस मीटिंग घेता तुम्ही, तर कशी काय घेता जेव्हा त्यांचे वोट चालते? मग त्यांचे वोट चालून राहिले आहेत क्रिमिनल लोकांचे, पण त्यांनी उचललेला शब्द किंवा एखादी प्रश्न ते तुम्हाला काऊन नाही जमून राहिलेला आहे? माझं म्हणणं हेच आहे. कोणामुळे होत आहे सगळ्या गोष्टी, किंवा कोणाला सांगण्यावर होत आहे का? तुम्हाला असं वाटतंय का की काँग्रेसच्या उमेदवारामुळे सांगण्यामुळे होत आहे का गोष्टी? आता एवढं तर मला बघा सर, कसं आहे, मला एवढं काही पॉलिटिक्स समजत नाही आहे. माझ्या मनाची जी शंका होती, मला जे बोलायचं होतं, मी त्या जग्यासी सोबत बोलली. त्यांनी आता एवढं म्हणजे आता होऊ शकते की मला बदनाम करायचे असेल तर ते आपले कोणते नाही कोणते काही ना काही तर लावतीलच की हे पैसे घेऊन आली या काय घेऊन आली. पण मला नाही, पण मी एवढी म्हणजे इमानदार आहे की मी कोणाकडून एकही रुपया नाही घेतलेला आहे. मग आता तुमची काय नेमकी मागणी आहे? जे तुमच्या वस्तीचे लोक आहेत ते तुम्हाला त्रास देत आहेत, खास करून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ते काय तुम्ही मागणी करता? मला मागणी काहीच नाही. म्हणजे असं आहे की जो सामान्य वातावरण जे मी जगत आहे, म्हणजे सामाजिक जिंदगीचे सामान्य आहे, माझी जे रोजची दिनचर्या आहे माझी, माझ्या लेकरांची, तसंच राहिलं पाहिजे. मला असं काही नाही. पण एवढं आहे की आता मी 4-5 दिवस झाले मी म्हणजे आपल्या जॉबवर वगैरे नाही जात आहे. मला खूप म्हणजे असे फोन वगैरे येत आहेत, त्याच्यामुळे मी खूपच संतापलेली आहे की मला असं वाटतं की आता अगर माझी जॉब वगैरे गेली तर मी काय करणार, असं आहे. कोणामुळे त्या सगळ्या गोष्टी? आता सर काँग्रेस पार्टीची मीटिंग होती आणि मी बोलली नसती हे शब्द, तर असं काही झालं नसतं. पण मी हे वाक्य बोलली म्हणूनच हे होऊन राहिलं आहे ना सगळं. मलाच टार्गेट बनवलं जात आहे ना सगळीकडे. म्हणजे माझा व्हिडिओ एवढा व्हायरल होत आहे की मी जिथं जाते तिथं लोक मला बोलतात. तर मग मी कसं काय करू सांगा बरं? मी असं काय बोललेली आहे? मी तर असं काही नाही की बीजेपीच्या मी दुपट्टा घालून गेली की मी बीजेपीची कार्यकर्ता आहे म्हणून मी तर सभा खराब करायला गेली, असं तर काहीच नाही आहे. तुमच्यावर आरोप लावतायत की पैसे घेऊन दे तुम्ही सगळं. हो, मला असं म्हणत आहेत की पैसे घेऊन सन्यानी हे सभा, तर त्या लोकांना तर मी चॅलेंज करत आहे की मला म्हणजे प्रॉपर म्हणजे तुम्ही प्रूफ करून दाखवा की मी कोणाकडून पैसे घेत आहे. कोणी माझा व्हिडिओ बनवा, कोणी मला सांगा की हिनं पैसे घेतलं. या जसे मी तुम्हाला सांगत आहे की मी कोणाकडून पैसे नाही घेतले, तर त्यांनी बी तुम्हाला येऊन सांगाव की नाही हा आमच्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता हिनं पैसे घेतलं बा म्हणून. एवढी तर मी खुल्ली चॅलेंज करत आहो ना की मी कोणाकडून एकही रुपया घेतलेला नाही आहे. आणि मी आता बी सांगतो, अगर हे चुनाव झाला काही बी झाला, याच्या पुढं अगर मला कोणी बी मला काही म्हणला की तू पैसे घेतलीस की काय केलीस, तर मी एका एकाची ऐसी तैसी करून टाकीन. मग तो कोणी बी राह, कोणी पण मी नाही भेट. मग सुरेश जग्यासी आता वोट मागायला तुमच्या वस्तीत येत आहे, काँग्रेस लोक चपलीनं मारीन. माया घरपर्यंत तो येऊच नाही सके ना. त्यानं खुल्ला म्हणलं नाही की तुम लोग नाही चलते म्हणून असा हात करत होता. तुम लोग नाही चलते तर आम्ही काय करतो, त्याच्या गाडीचे काटे उभे होते की चावतात त्याला कोणी आमच्या इकडे. कि इस विहार का 43 लाख रुपए का एस्टीमेट
NIT द्वारा मंजूर कर लिया गया नितिन राव साहब को। 40 लाख का, हाँ 43, 4 और 3, उसमें अपन उसको बहुत अच्छा सुंदर बनाएंगे। आर्किटेक्ट भी लग गया है उसके पीछे, पर अभी आचार संहिता लेने के कारण वो फाइल आगे नहीं चलती। ये गवर्नमेंट के रूल्स रहते हैं, मगर होगा जरूर। उसको फंड अलोकेट हो गया, एस्टीमेट बन गया, डिजाइन बन रही है, एडमिनिस्ट्रेटर अप्रूवल के लिए जाएगा, उसके बाद टेंडर प्रोसेस आएगा। बस आचार संहिता खत्म होगी, उसका काम शुरू। एप्लीकेशन देने के बाद हाँ लगा दिया एस्टीमेट बनाने लगा दिया, आर्किटेक्ट लगा दिया, तब से ही लगाया। तो आज कितने दिन हुए मेरे वहां आने को? कौन से? इधर आ, यहाँ आ जा, यहाँ सब यहाँ आवाज आएंगे बेटा, इधर आ। यहाँ ना तो आवाज आती ना, हमको मालूम है यहाँ पे कौन कौन तुमको पढ़ा लिखा के भेजते हमारी सभा में, हमको सब मालूम है। हमको मत बताओ बेटा, वो आपका फेसबुक देख लो, आपका सब कुछ देख लो, हमको सब मालूम है, मत बताओ हमको वो।